भाऊ काही काही खोटे तर त्या गेट येते गेटलाच गेलं ते काय दोन कार्यक्रम होतात ते म्हणजे आम्हाला बघून द्या म्हणलं तुला काय करायचं ते बघून द्या आणि सांगायला कसं लागले त्या कार्यक्रमाला मराठीची इंटरव्ह्यू कधी कुठं कुठे लागली कोणत्या कोपऱ्यात ते फाशीला तरच अजून मॅडम बरोबर मला त्या डिशिपी जे त्यांचे फोन आले प्रत्यक्ष भेटले ते म्हणले तुम्ही इकडे थांबलो तर तिकडे सगळं ग्राउंड फुल झालं मला इकडं बसा जागा नाही म्हणून गेले असते नाही नाही म्हणजे ते झोप देते जरी आमच्या संख्ये लोक तिकडे गेले असते तर तिकडचा कोपरा सगळा काय झाला असता म्हणजे मराठा समाजाला सुद्धा राज्यातल्या खूप साथे काय लोक एक बोलले राज्यातले मला सांगतो नगर पासून आम्हाला पनवेलच्या पाठीमागं थोडं गाव कटलं असतं सगळ्या लोकच ते बघा मामा म्हणतोय पाठ टाकून गडी म्हणजे इतके लोक अक्षरशः खरंच रोड नाही दिसला लोकच अंदाजे पाठ बघायचे चालायचे ते जर वाकड केला तर आपण सांगत आणि गाडी वर घ्यायची पुण्यात इतकी ताकद दिली पुण्यात तर इतके दम छाडले की भयानक आपलीच लाईन आपलीच त्यांची सोडून 64 किलोमीटर होती आपलीच लाईन ही लढाई साधी नव्हती मला तुम्हाला एवढंच सांगायचं शेवटी लढा जिंकलाय कारण समाजाला द्यायचं तेवढा दिला 57 लाख नोंदी सापडल्या 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले 57 लाख 5-5 जणांना जरी प्रमाणपत्र मिळालं 2.5 कोटी मराठा आजच आरक्षणात जातोय आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा माया पुढं टेन्शन होतं सगळ्यात मोठं त्यांच्यासाठी आता कायदा पारित झाला म्हणजे त्यांचं टेन्शन नाही राहिलं सगळ्यात मोठा ही लढा जिंकला आपल्या आयुष्यातला कायदा पारित करण्याचा हे महत्वाचा क्षण आहे की शेवटी सरकारला मुंबईला जायच्या आत कायदा पारित करावा लागला आता त्याचं रूपांतर या अधिवेशनात कायद्यात रूपांतर त्याचं होईल आत्ताही काही आमचं त्या विषयावर बोलणं झालं की ते आता त्याच्यात घेणार आहेत पण तेवढ्याच विषयासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा फेब्रुवारीचं अधिवेशन आहेच त्याच्यात ते त्याला कायद्यात रूपांतर करून टाकणार आहे म्हणजे मराठ्यांना फिरून आयुष्यभर टेन्शन नाही राहिलं मराठ्यांना कोणत्याही सोयऱ्याला कोणाचीही नोंद असली तरी त्याला आरक्षण मिळणार त्यांच्याकडून आपण आणखी दुसरी गोष्ट बांधून घेतली कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्त दमलोय पण इथं काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो या कायद्याविषयी किती गैरसमज झाले ह्यो कायदा आणि याला कोणी चॅलेंज करू शकत हे तर मला मी ते ठोकून सांगतो कारण ज्यावेळेस हे 11 वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले अभ्यासक बोलवले तज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत एका शब्दाचा किसच पाडला इतके एका शब्दावर तटून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका नाही आता ते आपले होते म्हणून म्हणले पण आज ज्या बाईट झाल्या जे मतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ञ म्हणते याची व्याख्याच इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत नाही त्यामुळं ही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा आपल्या लेकरासाठी हे कायदा बनला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं या समाजानं केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजात खूप मोठा कायदा आहे याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होते
आपण त्यांना 1884चं गॅजेट घ्यायला लावलं. आता ते शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहेत आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे, तरच ती घेत आहे. 1884च्या जनगणने सुद्धा कुणबीचे असंही त्याच्यात एक व्याख्या आहे. त्यामुळं तीही त्यांनी आता स्वीकारले. त्यामुळे मराठ्यांना मराठवाड्यातल्या अडीअडचणी होत्या ते बी आता पूर्ण संपणार आहेत. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा आपण सरकारला घ्यायला लावलंय. तसं त्यांनी शासन निर्णय आपल्याकडं, शासन निर्णय नाही, त्यांनी तसं आपल्याकडं लेखी दिलंय. आणि सातारा संस्थानचं गॅजेट सुद्धा ते स्वीकारणार आहे. आपलं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या बाजूला मराठा आत गेला पाहिजे. क्युरिटी पिटिशनचा निकाल जरी आला तर तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओबीसी आरक्षणातूनही मराठ्यांचाच फायदा होतोय. आपल्या पोराचा, आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं. जवळपास काल सात शासन निर्णय झालेत. शासन निर्णय काल 7 झाले. त्याच्यात अधिसूचना 2 आहेत, राजपत्र 1 आहे. म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा आदेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे. तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आहे. तीही कायदा लागून जाईल. म्हणजे 8, 12, 13 दिवसात आपल्या डोक्यावरचं सगळं वजन आता कमी होणार आहे. कोणी काही केलं तरी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 100% यावेळेस विजय मिळवला आहे. आता समोरच्याला विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच आहे. निवडणुकीत नसतं का एका मताने पडलं तर ते पडलं म्हणतच नाही. ते म्हणतो एकच कण पडलं नाही, मीच निवडून आलो. पडला म्हणणं तसा कायदा झालाय. आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचं आहे, ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय, तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगलं नाही झालं. ते सवय बेकार असते. कधी पण शेण खायची सवय लागलेली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं देखवणार नाही. त्यामुळं कोणी काही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही. त्यामुळं ही लढा यशस्वी झालेला आहे. आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता 12 वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी एक बैठक घेऊ. उद्याच्याला जर तुम्हाला काम असलं तर 12च्या आत उरका आणि बाकीचं काम करायचं असलं तर बैठक संपल्यावर दुपारनंतर करा. आपण शक्यतो उद्याच्याला सगळ्यांना या. पुढं काय यासाठीचा निर्णय तुम्हाला विचारून मला घ्यायचा आहे. आणि गोदापट्ट्यातल्या आपल्या ग्रुपवर पण मेसेज टाका. गोदापट्ट्यातल्या जेवढ्यांना शक्य असत तेवढे उद्या 12 वाजता या. आपण पुढचा निर्णय करणं आता आवश्यक आहे, पण सगळ्याला विश्वासात घेऊन करणं आवश्यक आहे. म्हणून आपण आज 100% जिंकून आलो. आपण सांगितलंच होतं मुंबईला जर गेलो तर मोकळं माघारी नाही आलं. मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षण गुलालच टाकणार आणि गुलालच टाकला तेव्हाच मागं पडली. सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा हा विजय, त्यांनाच याचं पूर्ण श्रेय. मी हे श्रेय घेत नाही. सगळ्या माझ्यासोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झालंय, तीही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. खूप जणांवर केसेस झाल्या, त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं, त्यांचंही पूर्ण झालं. आणि या अंतरवाली गावात आणि परिसरातल्या ज्या माता मौल्यांचे डोके फुटले, रक्त सांडले, त्यांच्या रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतलाय. तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही, तुमचे झालेले हाल ही वाया जाऊ दिले नाही. तुम्हाला मार लागला आणि मग मी अर्धवट सोडलं असं केलं नाही. तुमच्या रक्ताचा बदला, तुमचं रक्त सांडलं, महाराष्ट्रातल्या लेकराचं कल्याण झालं, त्याचा पूर्ण बदला आपण घेतला. शेतकरी पोराला गोळ्या लागल्या की ते जणांचे हात मोडले. आरक्षण मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं. जरी मार लागला तरी स्वप्न तेच होतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचं झालेले वेदना, त्यांचं दुःख वायाला जाऊ नाही दिलं. नसता दुःख तुम्हाला झालं आणि करणाऱ्याला त्याचं काहीच दुःख नाही असं झालं असतं
मी तुम्हाच्या डोळ्यासमोर लागन ती शक्ती संघर्ष केला, जी बाजी लावायची जीवाची ती लावली, पण बदला मात्र रक्ताचा घेतला आणि लेकराचा महाराष्ट्रातल्या कल्याण जगापट्ट्यातल्या 123 गावाचाही मनापासून धन्यवाद. याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या सगळ्या बांधवांचंही मनापासून धन्यवाद. आणि राज्यात साखळी उपोषण, आमरण उपोषण जे आंदोलनं केले त्यांचंही सगळ्यांचं धन्यवाद. आणि